गुड मॉर्निंग सगळ्यांना भोलेधामच्या चॅनलवर। आपण सगळेजण आज आहोत चित्रकूटच्या रस्त्यावर आणि जिथं हे हॉटेल आहे त्या धाब्याला एक नाव आहे शुद्ध शाकाहारी भोजनालय कृष्णा धाबा असं याचं नाव आहे। आणि कृष्णा धाबा हे या रोडवर एकमेव असं हॉटेल दिसलं जिथे फक्त ग्राउंड फ्लोरच बनवलेला होता, एकच मजला, त्याला काचा लावलेला आहे। आणि आम्ही सगळे प्रवासी हॉटेल शोधत होतो। सकाळची वेळ, वॉशरूम नव्हतं कुठंच, तर बऱ्याच जणांना शेतात जा असं वगैरे जे काही प्रकार होतात गावात तसं करायला सांगितल्यावर आम्ही त्याला विरोध केला आणि मग हे हॉटेल उपलब्ध झाल्यावर इथं आम्ही आमचा सकाळचा नाश्ता चहा करण्यासाठी सगळे उभा केलेले आहेत बस, आणि बस उभा ही इथे आहे। या बसच्या इथे आम्ही सगळे आज आपलं प्रातःकाल विधी करतोय आणि कृष्णा धाबा फॅमिली रेस्टॉरंट असे नावं देऊन इथं मला वाटतं मुक्कामालाही काही जण होते, त्यांच्या ह्या गाड्या आहेत 4 व्हीलर। आणि याच्यासोबत आता हे आमचे सगळे प्रवासी आपल्या आपल्या सोयीनुसार ब्रश करताय आणि पाणी आणि चहाची वाट बघताय। त्याच्यामध्ये हे सगळे प्रवासी रात्रभर बसमध्ये होते, काहींची झोप होते, काहींना बसची सवय नसते, झोप होत नाही। आणि अशा याच्यामध्ये आजचा दिवस आमचा पूर्ण जाणार आहे। चित्रकूटला पोहोचायला अजून आम्हाला 1.5 ते 2 तास बाकी आहे, त्यानंतर आम्ही तिथे पोहोचणार आहे। आणि इथे सगळे प्रवासी आमचे आता चहाची वाट बघताय, तर ही चहा येईपर्यंत हे लोक तुम्हाला हसताना दिसणार नाही, तोपर्यंत थोडेसे सिरियस आहे। थोडे चहा वगैरे पिले जरा फ्रेश होतील आणि मग पुढचा प्रवास देवा नीट कर बाबा अशी प्रार्थना करूया। कारण आता पूल पडलेला आणि प्रशासनाचं काही लक्ष नाही, म्हणून आम्हाला 30 ते 40 किलोमीटर फिरून पुन्हा त्या रस्त्याला लावावं लागलं। तेवढा वेळ गेला, सकाळची वेळ आमची ठरलेली हॉटेलसुद्धा चुकली, म्हणून थोडी प्रवाशांची गैरसोय पण झाली आहे, उशीर पण झाला आहे। आणि सकाळच्या सगळ्या गोष्टीला थांबवता येतं, पण सकाळच्या गोष्टी ज्या आहे आपल्याला प्रातःकाल विधी तो आपण थांबू शकत नाही, म्हणून जी हॉटेल मिळेल ती आम्ही इथं आता उपलब्ध करून ही सगळी सोय केलेली आहे। आणि पुरुष महिला ह्या सगळ्या आता एकत्रित आलेले आहेत। तेवढं चांगलं नाही आहे अनुभव, पण आपण अजून भारतातच आहोत अशी आता आम्हाला जी खात्री होती की आपण खूप आता सुधारित आहोत, असं काही नाही आहे। इकडे तुम्ही अजून बघितलं ना, आता 50 वर्ष आधीचा काळ जसा जगतात लोक तसेच जीवन जगताना आम्ही पाहिले। गुरं ढोरं, कच्ची घरं, सारवलेली घरं आणि फक्त गरिबीच दिसत होती, कुठं काही त्याचा पीक नाही, शेतामध्ये सगळे वसाड, त्यामुळे अशी काही सुबत्ता कुठे जाणवली नाही। हॉटेलसुद्धा असे पडदे लावलेले होते आणि पत्र्याचं हॉटेल आहे, आणि हे एवढंच एक इथं बांधलेलं आहे, पण तेही एकच मजला झालेला आहे। मालक सुद्धा नव्हता आम्ही आलो तेव्हा, आम्ही आल्यावर मालक आला हॉटेलचा, मग हॉटेल उघडलं आणि मग मोटर चालू करून पाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं। तर सांगण्याचं तात्पर्य ही आमची पशुपती नाट टूर आहे चैतन्य ट्रॅव्हल्सतर्फे, आणि हे सगळे प्रवासी आमचे पुढच्या प्रवासासाठी प्रार्थना करूयात की अशी अडचण देवा येऊ देऊ नको आणि आम्हाला सुखरूप घरी पोहोचव। तुम्हाला सर्वांना आज दिवसाच्या शुभेच्छा देत तुमचा दिवस आनंदात जावो एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।